आमच्याकडे ना परत माकडाची सुरुवात झाली. बरेच दिवस ना येत नव्हती कारण ते असं झालेलं त्याच्यामुळे आणि आता रिटर्न त्याने चालू केलं आणि सकाळपासून त्याने सगळ्याची वाट लावून ठेवलेच. आई गेलेल्या मथुरेला आणि त्याने असे कृष्णाचे सुंदर सुंदर ड्रेस आणलेले आणि या 2 बासरी इतकं मस्त वाटलं ना बासरी बघून. त्याच्यानंतर जेवायला काय किती वेळ वाट बघितली आणि कोलिन मावशी आली सो त्यांच्याकडून करली आणि बांगडा घेत होतो आणि त्यांनाच सांगितलं की तुम्हीच कट करून द्या. आणि जर त्यांना समजलं ना माझे भाचे आलेले त्यांना कळलं की काहीतरी वस्तू आणले तर ते घरी थांबणारच नाही. लगेच सगळं गोळा करायला येतात. मग जेवणाची तयारी करायला घेतली आणि तुकडा तळायचा होता मला. सो माझा नवरा मला थोडीशी हेल्प करत होता आणि मग काय मी संध्याकाळी शार्वीला घरी घेऊन आली. पण ती आणली ना की ती रडायला लागली. सो मी रिटर्न तिला घरी सोडायला गेली. जा बाबा तुझ्या घरी जाऊन ये. त्याच्यानंतर मला सेलिब्रेशनला जायचं होतं. आमच्या इथे बड्डे होता राघवचा. सो मी तयार झाले आणि ब्लॅक साडी माझ्या बड्डेची कशी वाटते सांगा. आणि ते राघवला भेटायला गेले पण तो झोपेतून उठलेला त्याची इच्छाच नव्हती बिलकुल कसली पण किती क्यूट दिसत होता. त्याच्यानंतर बड्डे सेलिब्रेशन स्टार्ट झालं आणि आम्ही दोघी असेच टाईमपास करत पाठीमागे बसलेलो. भूक पण लागलेली खूप कधी जेवते असं झालेलं. सो नंतर जेवली वगैरे आणि ते ही क्युटी मस्तपैकी डान्स करत होती. तिला काय झालेलं काय माहिती मूडवरती आहे तिच्या. त्याच्यानंतर आम्ही स्टेजवरती गेलो, गिफ्ट वगैरे दिले आणि छोट्या मुलांचा बड्डे असला ना की सगळी छोटी छोटी मुलं भेटतात. सो मला सगळीजणं भेटलेली आणि मला छोटी मुलं खूप जास्त आवडतात. सो त्यांच्यासोबत अशीच मी टाईमपास करत होते आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. खूप प्रेम द्या.